नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर फ्लावर रांगोळी। एकदम छोटीशी आणि कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी। आपण चौकोन आखून घ्यायचे आणि वरती गोल गोल करत जायचे। खूपच सुंदर आणि सोपी आपली रांगोळी होणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। अगदी सोप्यात सोपी मी रांगोळी आणली आहे। अशा पद्धतीने चारी बाजूला आपल्याला गोल करून घ्यायचे आणि इथून पानाचा आकार द्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने चारी बाजूला आपल्याला पानाचा आकार असा द्यायचा आहे आणि अगदी 4-5 मिनिटात होणारी रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा, अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला। मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे। रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक मिनी थोडा कट केला आहे आणि इझिली बघा फेविकॉलच्या बॉटलने अगदी तुम्ही 2-3 मिनिटात ही रांगोळी पाडू शकता। सुंदर अशी, कारण खूप यूजफुल बॉटल आहे। खास मी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणते कारण तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। माझा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे। अशा पद्धतीने पानाचा आकारही आपल्याला काढून घ्यायचा आहे, चारी बाजूने सेम। इथेही आपल्याला डॉट पाडून घ्यायचे, जे गोलच्या वरती चारी बाजूला आपल्याला सेम अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे। किती यूजफुल बॉटल आहे बघू शकता। आपण सुंदर असे डॉट ही पाडू शकतो इझिली। नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही। थोडंसं आपल्याला बोटाने गोलवरती सरकत जायचे बघा, एका बोटाने। अगदी सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते बघू शकता। त्याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। थोडं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे गोल, म्हणजे विरुद्ध आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। आणि इथंही आपल्याला पिवळा असा मी कलर टाकून घेणार आहे। अगदी सोप्यात सोपी रांगोळी, दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे। थोडं त्यालाही आपल्याला वरती सरकवून घ्यायचे एका बोटाने। इथून अशी गोल आपल्याला रेष घ्यायची, थोडी क्रॉसमध्ये आणि गोल करून घ्यायचे। छोटे छोटे आपल्याला इकडं 4 डॉट आणि इकडं 2 डॉट असे पाडून घ्यायचे। बघा, बोटाने आपल्याला थोडं थोडं डॉट वरती सरकत जायचे। इथेही आपल्याला कलर टाकून घ्यायचे, थोडं व्यवस्थित करून आपल्याला कलर टाकून मध्येही आपल्याला डॉट पाडून आजूबाजू अशा पद्धतीने तुम्ही डॉट पाडून घ्यायचा आहे। आणि नंतर बघा, सुंदर असं आपण एका बोटाने असं सुंदर असं पाकळ्या तयार करणार आहोत बघा। थोडंसं वरती सरकवायचं आहे आपल्याला, त्याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। धन्यवाद।